नमस्कार मित्रांनो. बघा, आपल्याला खूप जास्त वाईट सवयी असतात. आता वाईट म्हणजे अशा नाही की आपण काहीतरी खूप वाईट करतोय. वाईट म्हणजे अशा सवयी ज्या सवयी आपल्याला ग्रोथ देत नाही, ज्यामुळे आपलं जी ग्रोथ आहे ती थांबते. समजा फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया बघणं, खूप जास्त सोशल मीडियाचं ॲडिक्शन असणं, जास्त वेळ झोपणं. मग या सवयींमुळे आपला जी ग्रोथ आहे ती थांबलेली असते. तर ह्या वाईट सवयी सोडायच्या कशा याच्यासाठी एक मेथड या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ बेस आहे ॲटॉमिक हॅबिट हे जे पुस्तक आहे त्यावरती, जे की खूप चांगलं पुस्तक आहे वाईट सवयी सोडण्यासाठी आणि चांगल्या सवयी लावण्यासाठी. तर आता कोणताही वेळ वाया नाही घालवता, चला सुरू करूया हा व्हिडिओ. मित्रांनो, या आधीची व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये मी समजून सांगितलं आहे की जर चांगली सवय लावायची त्यामुळे लास्ट सॅटिस्फॅक्शन ॲड करा. अशी काहीतरी गोष्ट ॲड करा जेणेकरून आपल्याला चांगलं वाटते, म्हणजे ती सवय आपण परत करू, म्हणजे ती ॲक्शन आपण परत घेऊ आणि त्या प्रकारे आपल्याला सवय लागेल. पण बघा, आपल्या ज्या वाईट सवयी आहे, फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया बघण्याची सवय, त्याच्या एंडला आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटतं म्हणून आपण ती सवय परत करतो. म्हणजे मी जे चांगल्या सवयी लावण्यासाठी करायला लावलं ते वाईट सवयीमध्ये ऑलरेडी आहे म्हणून आपल्याला त्या वाईट सवयी सोडता येत नाही आहे. म्हणजे काय, सॅटिस्फॅक्शन आपल्याला ऑलरेडी भेटतं आहे वाईट सवयींमध्ये. सोशल मीडिया बघितलं, स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटते, थोडंसं एन्जॉयमेंट एंटरटेनमेंट भेटते, मग सॅटिस्फॅक्शन भेटते, मग आपल्याला वाईट सवयी सोडता येत नाही. झोपलो जास्त वेळ, मग काय काय वाईट झालं आपल्यासोबत? काहीच नाही ना, उलट सॅटिस्फॅक्शन भेटलं. जास्त वेळ झोपण्याचा, आराम केला, मस्त वाटलं, बरोबर. सो सगळ्या वाईट सवयींमध्ये एंडला सॅटिस्फॅक्शन असतं. आता ते आपल्याला काढून टाकायचं आहे. त्यासाठी एक बुकमधलं एक्झाम्पल देतो, तुम्हाला समजेल की कसं तुम्ही रिअल लाईफमध्ये अप्लाय करू शकता. बघा, एक माणूस असतो, त्याला एक्सरसाइजची वर्कआउटची सवय लावायची असते. मग तो काय करतो, एक हॅबिट कॉन्ट्रॅक्ट बनवतो. एक असं कॉन्ट्रॅक्ट ज्यामध्ये असं लिहिलेलं असतं की जर आज मी वर्कआउट स्किप केलं तर मी माझ्या वाईफला 500 रुपये देईल, ठीक आहे. पण जर मी सलग 3 दिवस स्किप केलं तर मी माझ्या वाईफला प्लस जिम ट्रेनरला 500 रुपये देईल, म्हणजे 1000 रुपयेचं नुकसान. आणि तरीही 2 आठवड्यापेक्षा जास्त स्किप केलं तर त्यानंतर मला जोकरसारखे कपडे घालून पूर्ण गावामध्ये किंवा पूर्ण सिटीमध्ये फिरावं लागेल. सो बघा, त्यांनी काय केलं होतं की पहिल्यांदा जरी 500 रुपये जरी त्यांनी दिले त्याला एवढं काही वाटणार नाही, पण दरवेळेस जर 500 रुपये जायला लागले तर खूप जास्त पेन होतं. मग काही करून त्याला वर्कआउट तर करावंच लागेल. तर अशाच प्रकारे तुमची जी वाईट सवय म्हणजे टाइमपास करण्याची, वर्कआउट न करण्याची, रीडिंग न करण्याची, त्याच्या एंडला पेन ॲड करा. तुम्ही काय करू शकता, एक सिंपल एक्झाम्पल देतो. सकाळी लवकर उठण्याची सवय लावायची असते, त्यावर डेडिकेटेड व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. पण परत आपल्या उदाहरणाकडे येऊया की तुम्हाला चांगली सवय लावायची सकाळी उठण्याची, पण मग सकाळी उठताच येत नाही. एक सिंपल पेन ॲड करून देऊ का त्याच्यामध्ये? तुमचं ट्विटर आहे, तुमचं सोशल मीडिया आहे, ते तर तुम्ही रोज वापरता, त्याला एक मेसेज शेड्यूल करून ठेवा की समजा 6 वाजता उठण्याची सवय लावायची, 6 वाजून 10 मिनिटांनी तो मेसेज पडणार. आणि तो मेसेज काय असणार माहिती आहे? मी अजूनही झोपलेलो आहे, मी किती मोठा मूर्ख माणूस आहे, असं काहीतरी वाक्य लावा, जेणेकरून तो जो मेसेज तुमच्या फ्रेंड्सला दिसला, तुम्हाला एवढं बेइज्जती होईल ना, एवढं वाईट वाटेल ना की तुम्ही परत आयुष्यात कोणाला तोंड दाखवू नाही शकणार. सो तुम्ही मेसेज शेड्यूल करा. आणि मग जेव्हा तुम्हाला सकाळी उठायचं आहे तुम्हाला उठावंच लागेल, कारण जर तो मेसेज तुम्ही डिलीट नाही केला मॅन्युअली तर किती अवघड होऊन जाईल. सो एक सिंपल एक्झाम्पल सांगितलं कसं तुम्ही पेन ॲड करू शकता. यामध्ये थोडंसं सोशल मीडियाचं ॲडिक्शनचं पण प्लस एक मायनस पॉईंट येतो, पण तरी एक पेन ॲड कसं करायचं हे मी तुम्हाला समजून सांगितलं. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ शेअर करा, जेवढं शेअर करू शकता तेवढं शेअर करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.